ब्रेकनंतर यशोधारामध्ये आपलं स्वागत। आज आपल्यासोबत एस्कॉन प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे निलेश चव्हाण आहेत, जे MD आहेत। निलेशजी, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण सांगितलं की दररोज कशी आव्हानं असतात, एखादा कारखाना उभारताना खूप कठीण प्रसंग असे येत असतील, एखादा आठवणीतला आपल्या? सो बेसिकली आमच्या इथं चॅलेंजेस फार असतात। त्याच्यामध्ये मान्सून हा पिरियड आमच्यासाठी खूप मोठा चॅलेंजिंग असतो, ज्याच्यामध्ये पावसामध्ये काम करणं आणि आमच्या कॉन्ट्रॅक्ट पिरियडमध्ये इन्क्लुडिंग मान्सून असं टर्म्स कंडिशन टाकलेली असते। पण पावसामध्ये कामं करताना प्रचंड अडचणी असतात, म्हणजे मटेरियल अवेलेबिलिटी कमी असते, व्हेकलची मुवमेंट होत नाही आहे, नंतर पावसामुळे प्रचंड पाणी साचलेलं असतं, नेहमी पाऊस पडल्यामुळे लोकांचंही आजारपण वाढलेले असतात। हे सगळे चॅलेंज आहे। अशामध्ये आम्ही एक चिपळूण गावी एक विनती ऑर्गॅनिक म्हणून एक कारखाना उभा केलेला, एक केमिकल फॅक्टरी आहे। त्याच्यामध्ये फॅब्रिकेशनचं खूप मोठं काम होतं, 2200 टनाचं फॅब्रिकेशनचं काम होतं। तर टोटल पावसाळ्याच्या पिरियडमध्ये आम्ही मान्सून शेड टाकून ते फॅब्रिकेशन कंप्लीट केलेलं आणि 0 ते 35 मीटरचं एवढं इरेक्शन त्याचं जे टोटल हे होता, हाईट होती फॅक्टरीची ती 35 मीटर होती। आणि एक्झिस्टिंग कारखाना चालू स्थितीत असताना त्याच्या शेजारी हे सगळं करणं फारच मोठं आव्हानात्मक होतं। पण अशा टाईपचे चॅलेंजेस आम्ही आमच्या कॅपेबल स्टाफमुळे ही सहज पेललेली आहेत आणि सक्सेस करून दाखवलेली आहेत। असा कधी प्रसंग येतो की वाटतं नाही हे होऊ शकणार नाही, पण पुन्हा मग उभारी घेतली जाते किंवा तुमच्याकडून तशी प्रेरणा दिली जाते एम्प्लॉईजला आणि मग सगळे उठतात आणि कामाला लागतात उत्साहात? येस, असं बऱ्याच वेळा होतं की बाबा हे फारच कठीण अवघड आहे। म्हणजे मी एखाद्या क्लायंटला कमिटमेंट दिली की खरोखर त्या फॅक्टरी कंप्लीट करण्यासाठी नॉर्मल प्रोसेसने 8 महिने लागतात आणि मी मला नॉर्मली चॅलेंज स्वीकारायची सवय आहे। चॅलेंज घेऊन म्हटलं की बाबा मी हे 5 महिन्यात कंप्लीट करतो, तेव्हा माझा पहिल्या दिवशी स्टाफ असा असतो की अरे सर 5 महिन्यात कसं होणार। मग महेश एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे, तो टोटल प्लॅनिंग करतो, अरे निलेश कसं मी कंप्लीट करू। मग आम्ही बसतो, आम्ही त्याच्यावर विचार करतो, आमचे प्रोजेक्ट मॅनेजर, कोऑर्डिनेटर, डायरेक्टर, सगळे परचेस, प्रोडक्शन डायरेक्टर सगळे आम्ही एकत्र बसतो आणि मग आम्ही त्याच्यावर विचार करून मी त्यांना ते पटवून देतो हे आपल्याला शक्य आहे। आणि माझं स्वतःचं म्हणणं असं आहे की जर लोकांना जे अशक्य आहे ते आपण शक्य करून दाखवलं तरच आपण ह्या मार्केटमध्ये टिकून राहू, आणि त्या गोष्टी आम्ही शक्य करून दाखवलेल्या आहेत। आज आमच्या कंपनीची फेस व्हॅल्यू तीच आहे की ह्यांना कुठचंही काम दिलं तर हे वेळेत कंप्लीट करतात। दॅट इज आवर, म्हणजे आमचं जे काय नाव मार्केटमध्ये रेप्युटेशन आहे ते आमचं तसं आहे। क्वालिटी मेंटेन केली आहे तुम्ही? येस, क्वालिटी आणि सेफ्टीमध्ये कॉम्प्रोमाइज कधीच नाही, कारण त्या प्राईम गोष्टी आहेत त्या कायम ठेवून। बिलकुल। आपल्या भागामध्ये आपल्या माणसांमध्ये राहून काम करणं ही तशी सोपी गोष्ट, पण वेगळ्या प्रदेशात जाऊन तिथे एक वेगळं विश्व निर्माण करणं ही अवघड गोष्ट आहे, तसं देखील तुम्ही केलं आहे? सर, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन की केराकुल म्हणून एक इटालियन कंपनी आहे, त्यांचं काम आम्ही बडोद्याला गुजरातमध्ये केलं। बेसिकली आमचा बेस पुण्यातला आहे, महाराष्ट्रामधला आहे। गुजरातमध्ये आमची काही एस्टॅब्लिश नसताना आम्ही तो प्रोजेक्ट तिथं जाऊन 35 कोटीचा प्रोजेक्ट आम्ही 8 महिन्यात कंप्लीट केला, बिकॉज ऑफ टोटल डेडिकेशन ऑफ माय स्टाफ। त्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं, कारण आम्ही ती साईट बघितल्यापासूनचा आमचा जो प्रवास आहे आणि साईट कंप्लीट करायचा एवढे आमचा पर्सनल टच असतो, टॉप मॅनेजमेंटचा आमचा पर्सनल टच असतो त्या प्रोजेक्टमध्ये। त्याचं फलित असं आहे की आम्ही तो प्रोजेक्ट कंप्लीट करून दिला। ह्याच्यामध्ये माझ्या बंधूंचा, म्हणजे स्पेशल मी नाव करेन की सूरज चव्हाणने, त्यांचा खूप मोठा हात होता की तिथं एस्टॅब्लिश करण्यासाठी, आणि महेश, अंजली हे माझ्यासोबत होते, आम्ही तो कंप्लीट केला। ते काम बघून तुम्हाला आणखीन 2 प्रोजेक्ट्स मिळाले गुजरात? हो, गुजरातमध्ये आम्हाला 2 मोठे प्रोजेक्ट मिळालेले आहेत आणि आम्ही 1 रुपयाचं मार्केटिंग करत नाही, आमचं कामच बोलतं। ही तुमची पोचपावती असते की क्लायंट रिपीट होतात? रिपीट होतं। काय वाटतं तेव्हा नेमकं? फार छान वाटतं, कारण आत्ताचा आमचा एक्झिस्टिंग बिझनेससुद्धा 40% जवळपास बिझनेस हा आम्हाला रिपीटेड क्लायंटकडून येतो आणि त्याच्यात आम्हाला छान वाटतं की आम्ही कुठंतरी एक एस्टॅब्लिश होतो आहे। नॉर्मली आमच्या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये क्लास 1, क्लास 2, क्लास 3 अशा टाईपमध्ये कॉन्ट्रॅक्टर्सचं रेटिंग केलं जातं। आज आम्हाला टॉप क्लासमध्ये रेटिंग मिळतं आहे, हेच आमच्या कामाची आम्हाला पोचपावती आहे। क्षेत्र खूप मोठं आहे तुमचं आणि त्यात स्पर्धा पण तेवढी जास्त आहे, मग त्यात सगळ्यात पुढे राहायचं आहे, त्यात दररोज मानसिक ताणतणाव असतातच निश्चितच, आणि त्यातून सगळं बाहेर निघणं, त्यातही कुटुंबाला वेळ देणं किंवा आपलं आरोग्य चांगलं राखणं हे तेवढंच मोठं आव्हान आहे। आव्हान आहे कुटुंबाच्या, माझं काय आणि माझ्या स्टाफच्या काय सगळ्यांच्या कुटुंबाचा एवढा मोठा सहभाग असल्याशिवाय आम्हाला हे शक्य नाही आहे। कारण आमचा, म्हणजे माझी बायको पर्सनली नंदिनीचा जो सपोर्ट आहे की मुलं ह्या फ्रंटवर किंवा घराच्या फ्रंटवर, इव्हन आमची फॅमिली खूप मोठी आहे, पण त्या फ्रंटवर माझ्याशी काय बोलायचं असेल तर माझी फॅमिलीतले, माझी आई असू दे, सगळे गावाकडून जे आहेत ते फोन नंदिनीला करतात।
ती सगळं टॅकल करते आणि मी फक्त इकडं काम करत असतो. सेम सिच्युएशन महेश अंजलीच्या बाबतीतही आहे की त्यांच्या फॅमिलीला आम्ही फक्त फॅमिलीला जास्तीत जास्त रविवार देऊ शकतो. त्यांना माहिती आहे की आमची जबाबदारी खूप मोठी आहे, कारण आमच्याकडे एवढी मोठी कुटुंब आमच्यावर डिपेंड आहेत की मी नेहमी म्हणतो की 7 तारखेला प्रत्येकाची चूल पेटली पाहिजे, ही आपली जर प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर त्या हिशोबाने तेवढं काम आपल्याला करणं भागच आहे. तुमच्या क्षेत्रातली आव्हानं काय आहेत नेमकी? बेसिकली आमच्या क्षेत्रातली आव्हानं टाईमली कम्प्लिशन हा खूप मोठं आव्हान आहे. कारण कोणीही एखादा क्लायंट स्वतःचा कारखाना जेव्हा टाकतो तेव्हा तो लवकर कंप्लीट करून त्याला प्रोडक्शन बाहेर काढायचं असतं आणि ह्याच्यामध्ये प्रत्येकाला उद्याच लागत असतो, उद्याच आम्हाला कारखाना आमचा रेडी पाहिजे, अशा टाईपची ती आव्हानं असतात. आणि ह्याच्यामध्ये आमच्या जर म्हणाल तर आमच्याकडं टेंडरला म्हणाल तर 150 आयटम असतात आणि त्याच्यासाठी एवढ्या एजन्सीसुद्धा असतात आणि ह्या सगळ्यांची मोड बांधणं हा खूप मोठा आहे. आणि जेव्हा लग्न सराईचा, उरूस, जत्रा ह्यांचा जेव्हा पिरियड असतो तेव्हा त्या लेबरना एकत्र ठेवून त्यांच्याकडून काम करून घेणं हे खूप मोठं चॅलेंज असतं. ते नेहमीचंच आहे. म्हणजे आम्ही जर सकाळी उठलो आणि आम्हाला एखादी अडचण नाही आली तर आम्हाला असं वाटतं की आज दिवस काही काम नाही झालेलं. आव्हानांशी खेळतच पुढे जायचं आहे आपल्याला. सिव्हिल इंजिनिअरचं लाईफच तसं आहे. हो. आता आणखीन काही नवीन आव्हानं, नवीन शिखरं तुम्हाला खुणावतात? नक्कीच. मी माझ्या नेहमी स्टाफला म्हणतो की आपल्याला एव्हरेस्टची चढाई सर करायची आहे. आता आपण एव्हरेस्टच्या पायथ्याला आहोत आणि याच्यापेक्षा आपल्याला वरती जायचं आहे. तर ती आव्हानं आहेत. आता आम्ही आमच्या कंपनीचं टार्गेट ठेवलेलं आहे 2020ला 500 कोटीचं टार्गेट कंप्लीट करायचं आणि त्याच हिशोबाने आमची सगळ्यांची वाटचाल चालू आहे. बिलकुल. आणि ही वाटचाल नक्की यशस्वी होईल अशा आमच्या शुभेच्छा तुम्हाला असतील, कारण तुमची मेहनत दिसते आहे. ही चर्चा खूप छान रंगली इथे, पण मला एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे. यशोधारामध्ये आज आहेत निलेश चव्हाण.